महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं ईशानन्दिवल्लभं माधुर्यरसकल्लोळां शिवशक्तिकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं। महाराष्ट्र साधू संतांनी पवित्र असलेली आणि त्यांच्या पदस्पर्शाने आजही सुगंधित असलेली ही पवित्र भूमी, या आषाढी वारीच्या निमित्ताने अनेको भाविक वास्तविक वारकरी ज्याने काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड्रिपूंवर वार केला तो एक सच्चा वारकरी या दिशेने प्रस्थान करतो। असं बऱ्याचदा आपण म्हटलेलं ऐकलंय की नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले। नाम घेत घेत वाट पुढे निघते। जन्ममरणाची ही वारी, या वारीला चुकवण्याकरता पांडुरंगाचं दर्शन म्हणजे ही जन्ममरणाची वारी सार्थक होण्याकरता पांडुरंगापर्यंत पंढरपुरापर्यंत पोहोचणारी वारी वारकरी निष्ठेने पूर्ण करतो। सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या घरामध्ये पंढरपूर करत असताना मी यापूर्वीही अनेक वेळा आपल्या पुढे या माध्यमातून अनेक माध्यमातून आली, त्या वेळेला एकच निवेदन केलं, एकच मागणं घातलं सगळ्या महाराष्ट्रातील निवासी संपूर्ण वारकरी भक्तांना वारंवार निवेदन केलं की आपल्या संतांनी ज्या प्रकारे आपल्याला जगत दाखवलं, हे अध्यात्म जगत दाखवलं, त्या अध्यात्म जगताला पाहत असताना आपण निश्चितच गातो नाही का, रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टकाया समन्यस्तपादम। हे सगळं गात असताना ते सुंदर चंद्रभागेच्या तटावरती विराजमान विद्यमान असलेलं मंदिर आपण स्वयं काय म्हणतो की ते स्वयंभू आहे। म्हणजे ज्यावेळेला नव्हते चराचर त्यावेळेला होते पंढरपूर, ज्यावेळेला काहीच नव्हतं या जगामध्ये त्यावेळेला पंढरपूर होतं। मग एका भौगोलिक स्थानाविषयी नाही म्हटलंय हो संतांनी, पंढरपूर ही अवस्था आहे आणि पांडुरंग परमात्मा साध्य गंतव्य। आपल्या संतांनी सांगितलं की हो असं काहीतरी आहे जिथे पोहोचल्यानंतर परत येणं नाही। म्हणजे इथून पंढरपुराला जातो दरवर्षी आपण आणि माघारी परत एकदा घरी येतो, पण माघारी येत असताना परत मागे मागे वळून पाहतो। म्हणतात ना की ज्या प्रकारे एखादी कन्या सासुरासी जाये मागे परतून या पाहे, तशी अवस्था आपण सगळ्यांची पंढरपुराला गेल्यानंतर आणि निघत असताना होते। पण साधू संतांनी ज्या पंढरपुराचं दर्शन केलं आणि ज्या पंढरीरायाचं दर्शन करून घेतलं ते स्थान कोणतं? यद गतवान निवर्तन्ते, तिथे गेल्यानंतर परत येणे नाहीच, परत माघार नाही। एक भक्त नाचत गात आपल्या या जीवनाच्या वारीला पूर्ण करत असतो आणि या वारीमध्ये पांडुरंग परमात्मा ते सावळं सुंदर विटेवरती उभं असलेलं कोजीरवाणं रूप सतत आपल्यासोबत असतं, आनंद रूपाने असतं। आनंद ही गोविंद है, गोविंद ही आनंद, आनंद रूपाने सोबत असतात। आणि म्हणूनच एका ठिकाणी आपण नाथबाबांच्या अनेको संतांच्या वक्तव्यातून अभंगांतून त्यांच्या रचनेमधून ऐकलेलं आहे की जे गोकुळी शोभिले ते विटेवरी देखिले। आणि म्हणूनच त्या अशा आनंदाच्या स्रोत, आनंदाचा तो अत्यंत अद्भुत दिव्य गाभा याचा अनुभव आपण कुठेतरी आपल्यामध्ये करावा, याकरिता हा एक छोटासा प्रयत्न या सगळ्यांच्या माध्यमातून आरंभ केलाय। म्हणूनच पांडुरंगाष्टकाने सुरुवात करूया।
हे अष्टक नाही केवळ, हे 8 सूत्र आहे, हे अष्टक नाही तर भगवंताची स्तुती आहे. एखादी व्यक्ती कोणाचा तरी संपर्क करून देईल, पण मात्र साधू संत फक्त संपर्क नाही करून देत पांडुरंगाबरोबर. आपल्याला चांगल्या मंडळीचा संपर्क झाला तर फार आनंद वाटतो, संपर्क मिळाला तर आनंद वाटतं, पण साधू संत फक्त संपर्क करून नाही देत, मग भगवंताबरोबर आपला संबंध प्रस्थापित करतात. आणि भगवंताशी आपला संबंध दृढ व्हावा याकरता या पांडुरंग अष्टकाचं दर्शन केले जातं. स्वाभाविकच श्री शंकराचार्यकृत आदिगुरु शंकराचार्यांद्वारे विरचित ह्या पांडुरंग अष्टकाचं ज्यावेळेला आपण चिंतन करतो, दर्शन करतो, मनन करतो, ज्या ठिकाणी भगवान दंडावरती केयूर धारण करू नये, डोक्यावरती मुकुट आहे आणि त्या मुकुटाने संपूर्ण विश्व चराचर प्रकाशपुंज होत आहे, हे त्या पांडुरंग अष्टकामध्ये ऐकत असताना भावविभोर होऊन जातो आपण. आणि केवळ याला श्रवण नाही करणार आपण, तर दर्शन देखील करणार. असं म्हणतात, नृत्यकार ज्यावेळेला नृत्य करतो त्यावेळेला नृत्य आणि तो एक होऊन जातो. का मयूरपंख डोक्यावर धारण केलं असता व त्या परमेश्वराने, त्याचं कारण कुठेतरी हे पण आहे की नाचण्यामध्ये तो इतका भावविभोर होऊन जातो की तो नृत्य आणि तो एक रूप होऊन जातो. नाचता नाचता देह विसरतो, काळ विसरतो, भान विसरतो, आणि एवढंच नाही तर नाचता नाचता सगळ्या प्रकारच्या वासना देखील विसरतो. आणि भगवान तेच म्हणतात, जो आनंदाने तद्रूप होतो त्याला मी माझ्या मस्तकावरती धारण करतो. म्हणून त्याचं स्मरण करत ते मयूरपंख डोक्यावर धारण करणारे भगवान श्रीकृष्ण. जर या पांडुरंग अष्टकाचं चिंतन दर्शन करण्याचा लाभ मिळाला तर आपण सगळे स्वतःला खरोखर भाग्यशाली समजू. धन्यवाद देऊ की या माध्यमातून आपण फक्त संतचरित्र, संतांच्या जीवनीला पाहणार नाही आहोत, तर नृत्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भक्ताची अवस्था पोहोचवण्याचा एक छोटासा हा प्रयत्न आहे असं म्हटलं तरी चालेल. तसंही आपल्या परंपरेने गाणे आणि नृत्य करणे याला महत्त्व दिलेलं आहे. एखाद्या भक्ताच्या हातात तुम्हाला माळा दिसो ना दिसो, पण त्या भक्ताच्या हातात वीणा, तानपुरा, एकतार, करतार या गोष्टी दिसतील, ज्या साधन म्हणून वापरतात त्या साध्यापर्यंत, विठ्ठलापर्यंत पोहोचण्याकरता. अनेको लाखो वारकरी नाचत 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 तो टप्पा कसा पूर्ण करतात आणि पंढरपुराला पोहोचतात कळत पण नाही. जर का तुम्ही एखाद्याला विचारावं सहजच, का हो सत्संग एका जागेवर बसून पण करता येतो? मग कीर्तन उभं राहून नाचून करण्याची आणि नाचत गात करण्याची, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, आमच्या संतांनी असं का म्हटलं असावं? तर त्याचं कारण आहे, ज्यावेळेला चेतना प्रफुल्लित होते त्यावेळेला ती प्रफुल्लित झालेली चेतना कुठेतरी अभिव्यक्त करू पाहते. अभिव्यक्त करत असताना त्याचं प्रदर्शन होऊ नये, पण प्रस्तुतीकरण नक्की व्हावं, भगवंतापुढे प्रस्तुत व्हावं. प्रदर्शन होऊ नये, प्रदर्शन होऊ नये पण प्रस्तुत व्हावं याकरता आमच्या संतांनी पावली सांगितली. संगीत का म्हटलं जातं? 7 स्वर ज्यावेळेला एका सुंदर लयीमध्ये आणि तालबद्ध स्वरबद्ध होऊन पुढे येतात त्यावेळेला ते ऐकायला गोड वाटतं. नाही तर आजूबाजूचा कर्कश आवाज आपल्याला तितकीशी शांती देत नाही, तितकीशी प्रसन्नता देत नाही. पण तेच 7 स्वर ज्या वेळेला स्वरबद्ध होतात, तालबद्ध होतात, आनंद देतात. अगदी त्याच प्रकारे नृत्य, बाहेर होणारं नृत्य, सतत लोक नाचतंय, तसं पाहिलं तर संसाराच्या अवतीभोवती किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या अवतीभोवती ते नृत्य जर का पाहिलं तर तुम्हा सर्वांना माहिती आहे ते नृत्य माहिती नाही कुठे घेऊन जाईल. बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी पण नाचतात, डीजेवरती यावर त्या, पण बऱ्याचदा आपलं पाहिलं असेल की ते नृत्य आपल्याला थकान देतं, थकवा देतं, विश्राम नाही देत. हो, असं नृत्य पण आहे की जे प्रदर्शन नाही ते प्रस्तुतीकरण होऊ शकतं. पावल्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलं, फुगड्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलं, भरतनाट्यम, कथ्थक या माध्यमातून आपल्या परंपरेने त्याचा गौरव केलेला आहे नृत्याचा. कारण मदभक्त श्रवणाभिधाने, कधी माझे भक्त श्रवण करतात, कधी गातात, कधी उत्कट अत्यंत व्याकुळ स्वराने मला बोलवतात. आणि नारदा, मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा, असं म्हणतात भगवान स्वतः.
मग जर का हे सगळं खरं असेल तर हे पण खरं आहे की ज्या ठिकाणी भगवंत येतो तो भक्तांच्या त्या नृत्याला, गाण्याला, नाचण्याला पाहून मीरा रानी दीवानी कहाने लगी, वो तो संतों बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. आपल्यामधली ती प्रफुल्लित चेतना अभिव्यक्त होऊ पाहते, भगवंताला प्रस्तुत करू पाहते ती चेतना. त्यावेळेला आपल्याकडून नृत्य होतं सहजच. आणि म्हणून पांडुरंगाष्टकमाने आपण आजच्या या सुंदर सत्राला आरंभ करू. आणि पांडुरंगाष्टकमाचा आनंद घेतल्यानंतर आपण नाथबाबांचं चरित्र पाहूया. ते नाथबाबा जे भगवंताकरता नाचले नाही केवळ, तर भगवंताला नाचवलं देखील. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. त्या अद्भुत चरित्राचं दर्शन करण्या अगोदर कुमारी कृष्णा प्रकाश लगड यांच्याद्वारे भरतनाट्यममध्ये विशारद आहे. तिचं सुंदर भावप्रस्फुती करणारं, म्हणजे असं म्हणता येईल की प्रत्यक्ष पांडुरंगाला डोळ्यापुढे उभा करणारा तो भाव आपल्या हृदयात दृढ होण्याकरता या सेवेला आरंभ करूया. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे प्रमाणं भवाभेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. सुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमित्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं
इतक्या सुंदर भाव प्रस्तुतीकरणानंतर तो दर्शन, त्या प्रसंगाचं प्रत्यक्ष दर्शन करायला आपण सगळे प्रस्थान करूया. कुठे? अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. त्रिदिवसीय हे सत्र आपण अशा अद्भुत आणि अशाच प्रकारच्या सुंदर नृत्याद्वारे आपल्या भाव अवस्थेला प्रगट करणाऱ्या या संत चरित्रामृताचं दर्शन करत आहोत. आरंभ नाथबाबांपासून करण्याचं कारण आहे, नाथबाबांनी जे अनुभवलं, आपल्या ओव्यांमधून जे प्रगट केलं, नवे नवे काही भक्त तद्गत असतात, काही भक्त तद्वत असतात. मार्गावरती, दिलेल्या मार्गावरती चालणारे काही भक्त, तर काही भक्त तद्वत होऊन जातात. म्हणजे देव पहावयासी गेलो, देव होऊन याची ठेलो, अगदी तसेच होऊन जातो. आणि स्वाभाविकच ज्या वेळेला तो भाव श्रवण जरी करतो तरी आपण सगळ्यांच्या जीवनामध्ये एक सुंदर परिणाम होतो. तुम्ही पहा, गुलाबाच्या सोबतीला कुठलंही फूल जोडलं तरी ते पण सुगंधित होऊन जातं. त्याच प्रकारे एका भक्ताची जीवनी आपण ऐकतो, श्रवण करतो, त्याचं मनन करतो, त्यावेळेला भले आपण लगेच तुकाराम होणार नाही, भले आपण लगेच ज्ञानेश्वर महाराज होणार नाही, भले आपण लगेच नाथ बाबा होणार नाही, पण त्यांच्या चरित्रचित्र दर्शनाने आपल्या मनामध्ये, थोडक्यात सांगू का, तर आपल्या मनामध्ये एक छोटीशी अशी गुदगुदी व्हायला लागते, एक हलचल होते, एक हालचाल सुरू होऊन जाते. प्यास, तहान लागते. मग ती तहान कशाची? तर ती तहान असते की एवढे सगळे म्हणतात, मग खरंच तो आनंद त्यांनी अनुभवला असावा. इतके सगळेजण म्हणताय, ज्या आनंदाची चर्चा करताय तो वस्तुतः आहे की नाही, हा पण मुळात प्रश्न आहे. त्या लोकांना जाऊन विचारा, जावे आणि त्यांना विचारावे की अशा विपरीत परिस्थितीमध्ये देखीलही प्रसन्न राहण्याची कला वारकऱ्यांनी कुठे शिकली बरं? त्या वारकऱ्याला जाऊन विचारा की त्याच्या जीवनामध्ये कितीही संकट आले तरी खंबीरपणे उभं राहून परत एकदा नव्याने सुरुवात करण्याची कला तो काही पोटातून आईच्या शिकून नाही आला. कोणी शिकवली त्यांनी आणि कोणाकडून धारण केली त्यांनी? स्वाभाविकच असा प्रश्न जर का एखाद्या वारकऱ्याला विचाराल, त्याच्या जीवनामध्ये विपरीत परिस्थितींची कमतरता नसते. असं काही नाही आहे की सगळं अनुकूल आहे, सुंदर आहे, सगळं चांगलं आहे, नाही. पण एक चित्त पांडुरंगाच्या पदीचरणाशी लागलेलं आहे. नाथबाबांच्या जीवनाकडे जर का पाहिलं तर आपल्याला प्रकर्षाने लक्षात येईल, 1533 ते 1599चा हा काळ, आणि तो असा कालखंड ज्यावेळेला सुविधा फारशी उपलब्ध नव्हती. दुविधांमध्ये देखील भावभक्तीचा झरा वाहणारी ही कथा. माऊलींनंतर खरोखर भक्तीचा सूर्य परत एकदा उदित व्हावा अशी ही गाथा. असं म्हटलं तरी चालेल, माऊलींनंतर, नामदेवरायांनंतर लोटलेला हा बराचसा काळ, या काळाला परत एकदा प्रकाशपुंज करण्याकरता नाथबाबांचं या धर्तीवरती येणं, विशुद्ध भक्तीने, अत्यंत शुद्ध अंतःकरणाने भगवंताची केलेली भक्ती भगवंताला आपलंसं करू शकते, हा बाबांचा प्रत्यक्ष प्रगट मत. नाथबाबांनी आपल्या जीवनाला समर्पित करत, आपण सर्वांना माहिती आहे की 1036 ओव्यांच्या माध्यमातून चतुश्लोकी भागवत प्रगट केले, दिले, आपण सर्वांपर्यंत पोहोचवले. भावार्थ रामायण असेल, अनेको ओव्या. आणि सध्याचा समाज नाही ऐकत जर का चांगले चरित्र, नाही ऐकत जर का कथा, तर त्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, भारुडाच्या का माध्यमातून अध्यात्म त्यांच्या दारापर्यंत पोहोचावं, त्यांच्या मनापर्यंत, घरापर्यंत पोहोचावं, हा शुद्ध भाव. सध्याची परिस्थिती बघा, अनेको माध्यमातून कितीतरी महत गण, साधुगण तुमच्या पुढे येत आहे आणि काही ना काही सांगत आहे.
त्यांचं सांगणं किती सार्थक आणि किती महत्त्वाचं आहे ही सध्याची विपरीत परिस्थिती आपल्याला सांगते. पण मात्र अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पडलेला, वेगवेगळ्या गोष्टी पाहणारा तो युवा वर्ग परत एकदा कसा अध्यात्माशी जोडल्या जाईल याचं खरोखर जर का चिंतन कोणी दिलं असेल ना, म्हणजे तेच चिर पुरातन अध्यात्मज्ञान एका वेगळ्या प्रकारे पॅकिंग करून आपल्या पुढे जर का कोणी ठेवलं असेल ना, मार्केटिंगची खरी सुंदर कला जर का शिकायची असेल तर संतांकडून शिकायला हवी. कारण तेच चिर पुरातन ज्ञान आत्ताच्या काळानुरूप कसं पुढे ठेवावं, भारुडांच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून हे नाथबाबांनी कार्य केलं असं म्हटलं तरी चालेल. स्वाभाविकच श्री संत भानुदास महाराज यांच्या परंपरेला अधिक सुंदरता प्रदान करणारे गोदावरी काठी पैठण क्षेत्री आई रुक्मिणी माता आणि पिता श्री सूर्यनारायण यांच्या उदरी, यांच्या पोटी जणू भक्तीचा सूर्य उदित झाला. माता पितांनंतर आजोबा दादाश्री चक्रपाणी नामक यांनी त्यांचा सांभाळ केला. बालवयामध्ये तसं हे लोभज गोजीरवाणं लहानसं लेकरू बालवयातच माहिती नाही पण पांडुरंगाच्या भक्तीकडे, सेवेकडे विशेष आकर्षित होते. सतत चित्त भजनामध्ये राहायचं, टाळ वाजून भजन करायचं. आपल्याकडे कसं एखादं लहान लेकरू यावेळेला टाळ घेऊन, मृदंग घेऊन भजन करत असेल तर चित्त वेधून घेतं. अगदी त्याच प्रकारे तेजस्पुंज चेहरा, अत्यंत गंभीर शांत व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वातून जणू भक्तीच झळकते आहे. एका साधकाचं जीवन प्रगट केलं नाथबाबांनी. ते वाट दावून जातात याकरता की त्यांच्या मागे मागे चालणारा आपल्या उद्देश, आपल्या लक्ष्यापर्यंत नक्की पोहोचतो. बालवयातच भजनामध्ये सतत तल्लीन असताना एक वाणी ऐकायला आली आणि ती वाणी अशी होती की देवगडच्या श्री संत स्वामी जनार्दन महाराजांना गुरु मानून त्यांना शरण जा. घरी कोणालाही न सांगता अगदी चुपचाप नाथबाबा निघून गेले. देवगडाला जाऊन श्री स्वामी जनार्दनांच्या चरणारविंदाशी समर्पित झाले. स्वाभाविकच स्वामींनी पाहिल्यानंतर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी म्हणतात देखील, झाकोले लोप न लोपेला हिरा, हिऱ्याने ठरवलं जरी आपलं तेज लपवायचं तरी लपू शकत नाही. इतकं ते प्रखर तेजस्वी तेजस्पुंज स्वरूप पाहिल्यानंतर स्वामींनी शरण दिली. सर्व कार्य करायचं, झाडलोट करायची, देवगड जेही कार्य मिळेल ते कार्य पूर्ण करणे ही नैतिक जबाबदारी, आपली सेवा, गुरु आज्ञा करियेसी असं जीवन. इतकी निष्ठा बघून स्वामींनी स्वतः देण्या घेण्याचा हिशोबाचा व्यवहार नाथबाबांकडे दिला. एकदा एका पैचा हिशोब सापडत नव्हता म्हणून रात्रभर त्या चिंतनामध्ये, स्वाभाविकच नाथबाबांचं चरित्र आपण सर्वांना परिचित आहे देखील, तरुण वर्गाने परत एकदा या चरित्रांकडे गांभीर्याने बघावं. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थिती त्याही वेळेला होती आणि उलट त्यावेळेला तो कुठली सुविधा पण नव्हती, पण कशा आपल्या श्रद्धेला दृढ करणारे हे महात्मा होते. त्यांनी आपल्या जीवनातून प्रत्यक्ष जगून ह्या गोष्टी प्रगट केल्या. मंदिरांमध्ये देव, सध्या त्या देवापर्यंत पोहोचणं अवघड झालंय. मग मंदिरामध्ये भक्त भेटो न भेटो, सध्या देव मिळो न मिळो, आज भक्तांमध्ये देवाचे मंदिर आणि भक्तांमध्ये देवदर्शन होत आहे. म्हणून मी म्हटलं ना की तद्वत होऊन जाणारे हे भक्त आपल्यालाही तो मार्ग दाखवतात. ज्यावेळेला एका पैचा हिशोब सापडत नाही आहे म्हणून रात्रभर त्याचं चिंतन केलं, शेवटी चूक सापडली. आणि ज्यावेळेला स्वामींना हे कळालं की एका छोट्याशा चुकीला शोधण्याकरता आपला संपूर्ण वेळ देणारे आणि एकाग्रतेने चिंतन करणारे नाथबाबांना पाहून गुरुवर्य सांगतात, स्वामी सांगतात की तुला देव नक्की भेटणार. नाथबाबांनी जणू अट्टहासच धरला, मला देव भेटेल का, मला देव भेटेल. युद्धाचा प्रसंग आला. अशा प्रसंगी स्वामी पूर्वी ध्यानामध्ये गेल्यानंतर आपल्या गुरुवर्यांना ध्यानस्थ अवस्थेमध्ये पाहून त्यांना व्यत्यय आणू नये म्हणून
स्वतःच युद्धस्थळी जाऊन पोहोचले. केवळ गेले नाही तर विजयी देखील होऊन परतले. जे जयकार स्वामींनी ऐकला आणि स्वामींनी जे जयकार ऐकल्यानंतर नाथांना विचारलं की नाथा कसं केलं हे? तर नाथबाबांनी सहजच म्हणावं की काही नाही, तुमचं नाव घेऊन गेलो होतो, मग विजयी होणं तर स्वाभाविकच. एक भक्त आपली शक्ती ज्यावेळेला एक छोटासा थेंब समुद्राला जाऊन मिळतो त्यावेळेला समुद्राची शक्ती देखील त्याला प्राप्त होते. असाच एक भक्त ज्यावेळेला गुरुचरणी समर्पित होतो त्यावेळेला गुरूंची शक्ती तो प्राप्त करतो. स्वामींनी सांगितलं अध्यात्माचा प्रचार प्रसार ही जबाबदारी नाथबाबांवरती आली. त्या अगोदर स्वाभाविकच मी कायमच ही गोष्ट बोलत असते की संसारामध्ये जगामध्ये पाठवण्या अगोदर गुरु काहीतरी असं दाखवून देतात, असा दिव्य दर्शन करून देतात की ते पाहिल्यानंतर मग बाकीचं सगळं नगण्य वाटायला लागतं. श्री गुरु दत्तात्रेयांच्या चरणपादुकांचं दर्शन करून देण्याकरता स्वामी नाथबाबांना सोबत नेतात. त्या शिखरावरती उंच पोहोचल्यानंतर एक फकीर एका कुत्रीचं दूध काढून आपल्या झोळीतून भाकरी काढून कुचकरून खाऊन दोघांनीही मिळून खाऊन त्याचं भांड त्याचं पात्र धुवायला नाथबाबांकडे दिलं. नाथबाबांनी ते फक्त धुतलं नाही तर ते जल पण ग्रहण केलं आणि ते पाणी पण धुवून ग्रहण केल्यानंतर गुरु दत्तात्रेयांनी दर्शन दिलं. स्वाभाविकच गुरु असं काहीतरी पहिले दाखवून देतात आणि मग संसारामध्ये सोडतात आणि मग संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टी ना आकर्षित करतात ना प्रभावित. म्हणून बाल्यवयातच ही बुद्धी आश्रित होणं आवश्यक आहे. खरा अध्यात्माचा वसा त्यावेळेला मिळतो. म्हणून मी आपण सगळ्यांना एक निवेदन करेल, एक आग्रहाची विनंती करेल की काय झालं पंढरपुराला जाऊ शकत नसेल तर आपलं घर पंढरपूर करा. आपल्या आईवडिलांच्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आणि आई रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊया. यावेळी आपल्या घरालाच भूवैकुंठ करू. म्हणजे काय तर मी अगोदरही एका ठिकाणाहून वर्णन केलं, परत एकदा निवेदन करेल की आपल्या घराच्या एकेका स्थानाचं नाव पंढरपुरातल्या एकेका स्थानाचे नावं देऊन द्या. तुमच्या घरातला एक कोना विष्णुपाद, तिथेच देवर्षी नारदांचं मंदिर आहे असा अनुभव करावा. तुमच्या घरामध्ये येणारं जल भावदृष्टी ठेवली तर ते देखील चंद्रभागा होऊ शकतं. कारण आपण म्हणतोच ना, गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु. स्वाभाविकच स्नान करताना ह्या सगळ्या नदींचं आपण आवाहन करतो, चंद्रभागेचं पण आवाहन करा. आपल्या घरातल्या देव्हाऱ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करा. आपल्या घरातल्या माणसांमध्ये घरातल्या एकेका स्थानाला नाव देऊन द्या. एकेका स्थानाला कुणा स्थानाला गोपाळपुरी, कुणा स्थानाला जनाबाईंची ती झोपडी, असं एक स्थान नावं देऊन दिल्यानंतर अगदी सहजच कोणी तुम्हाला फोन केला आणि विचारलं कुठे, तर सांगा आत्ताच विष्णुपादाहून निघालेलो आहे आणि चंद्रभागेकडे जातोय. म्हणजे काय तर या क्षणी आत्तापर्यंत देवाला भेटायला गेलो, आता देवाला आपल्याला भेटायला बोलवा. तो येतो, तो त्या दृष्टीने येतो. नाथबाबांचं चरित्र साक्षी आहे या गोष्टीचं. यानंतर शूलभंजन पर्वतावरती स्वामींनी सांगितल्याप्रमाणे नाथबाबांनी तप केलं. एक गुराखी प्रतिदिन दूध आणून द्यायचा. अचानकच एक दिवस पाहिलं तर नाथबाबांना एका नागाने विळखा केलेला आहे. तो घाबरला, पण जरा वेळाने नाथबाबांचे नेत्र उघडले. त्या नागाची सेवा करून तो त्या ठिकाणाहून प्रस्थान करतो. पण असं दिव्य दर्शन आपण चित्राच्या माध्यमातून पण केलं असेल. तात्पर्य काय, ती एक भाव अवस्था आहे. ज्या वेळेला प्राणी राहत नाही त्यामध्ये पण चेतनेचं दर्शन होतं. मग वस्तू राहत नाही. मी कधी म्हणत पण असते की भक्त प्रल्हादाची कोणती ती अवस्था असेल जिथे भक्त प्रल्हादाला एका स्तंभामध्ये, एका जडत्वामध्ये देखील चैतन्य दिसतं आणि आपल्याला चालत्या फिरत्या माणसात दिसत नाही. असं
यानंतर तीर्थाटन करायला लावलं आणि तीर्थाटन करत असताना संपूर्ण भारतवर्षामध्ये भ्रमण करत असताना ही तीर्थयात्रा सुरू असताना अनेको ओव्या अनेको रचना निरंतर सुरू होत्या. असं म्हणतात देव जीवनामध्ये येण्या अगोदर काव्य जीवनामध्ये येतं, काहीतरी लिहावं असं वाटतं. ही लेखणी मग त्याचं वर्णन केल्या वाचून छैन पडू देत नाही, थांबू देत नाही. असं वाटतं किती लिहावं, ती वाणी किती पोहोचवावी. परत एकदा पैठणला येणं झालं. पैठणला एक अत्यंत विद्वान ब्राह्मणांनी आपली कन्या गिरिजा यांचा विवाह नाथबाबांशी करून दिला. मग आता इतक्या दूरवर जाणं होणं संभव नाही. एक सुंदर मंदिर त्याच ठिकाणी उभं करून त्या ठिकाणी निरंतर सेवा सुरू केली. निरंतर सेवा, पांडुरंगाची ही निरंतर सेवा, नाथबाबांची अखंड सेवा आजही होते. शिवमंदिरामध्ये रोज कीर्तन करण्याचा नियम. ते कीर्तन श्रवण करत असताना जन्मोजन्मांतरीचं अर्तन विसरून जायचे लोक, चित्त शुद्ध व्हायचं. नाथबाबांनी सहज बोलावं आणि त्या वाणीतून अमृत प्रगट होत असताना सगळी मलिनता निघून जावी असा अनुभव अनेकांनी केला. स्वाभाविकच सहज चालता चालता तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला म्हणून जातात लोक की वा आजचं कीर्तन ऐकलं आणि मंत्र मुग्ध झालो, तृप्त झालो, आम्ही भूक विसरलो, तहान तुमच्या आमच्या सामान्य व्यक्तीकडून जर का असा परिणाम प्रभाव होत असेल तर ते तर नाथबाबा शांती ब्रह्म ब्रह्मनिष्ठ त्यांच्या मुखातून प्रगट होणारी ती वाणी, आणि ज्यावेळेला ती वाणी प्रगट होत असेल त्यावेळेला समोरच्यांची अवस्था काय होत असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. मला तर असं वाटतं प्रत्यक्ष पांडुरंग हृदयात नाचत असावा, खेळत असावा तो घरणी सुंदर श्यामवर्ण पांडुरंग परमात्मा. आणि हे सगळं होत असताना, हे सगळं घडत असताना एकदा स्नान करून निघालेल्या शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे नाथबाबांना पाहून एक यवन त्यांच्यावरती थुंकला. एक नव्हे, दोन नव्हे, आपण सर्वांना माहिती आहे तब्बल 108 वेळा असं म्हटल्यात येईल. अनेक वेळा तो थुकत गेला, पण नाथबाबा कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता, असं बऱ्याचदा आपण पाहिलं असेल, आपण कुठल्याही ॲक्शनला लगेच एखादी रिॲक्शन असते, पण बाबा शांतपणे स्नान तितक्या वेळा करून येतात. आणि याउलट ज्यावेळेला तो शरण येतो, क्षमा करा, क्षमा करा मला, माझ्या अशा वागण्याने मी आपल्यासारख्या भक्ताला यातना दिली, त्रास दिला. आणि त्यावेळेला शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणताय की अरे बाळ, वाईट नको वाटू देऊ, तुला धन्यवाद द्यायला हवे. अरे तुझ्यामुळे इतक्या वेळा मला स्नान घडलं. प्रकर्षाने साधू संतांच्या जीवनामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, काय की त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार असो अथवा नसो, पण स्वीकार मात्र प्रत्येकाचा होता. सांगण्याचं तात्पर्य, कधी या साधू संतांनी चमत्कारांना महत्त्व दिलं नाही. आपण देत असू हा विषय वेगळा. जो चमत्कार करतो तो संत असं नाही, जो स्वीकार करतो सगळ्यांचा, अगदी सगळ्यांचा स्वीकार करतो आपल्या हृदयाशी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि अशा प्रकारची एकनिष्ठता पाहून प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा श्रीखंड्या बनवून नाथबाबांच्या घरी सेवा करायला येतो. म्हणजे गंमत बघा, नाथबाबांनी सेवा केली पांडुरंग परमात्म्याची आणि पांडुरंगांनी सेवा केली नाथबाबांची. म्हणजे देव तो भक्त आणि भक्तो ते देव होऊन जाण्याची ही स्थिती. या ठिकाणी एक वर्णन विसरायला नको की ज्यावेळेला भगवंताची इच्छा झाली या सृष्टीला उत्पत्तीची, त्याची इच्छा झाली त्यावेळेला त्यांनी मटेरियल म्हणून काय वापरलं, मग तो स्वतःच झाला, मग तो स्वतःच वृक्ष झाला, मग तो स्वतःच प्राणी झाला, मग तो स्वतःच, म्हणजे या प्रत्यक्ष चराचरात व्यापलेल्या पांडुरंग परमात्म्याला प्रगट करण्याकरता ह्या सगळ्या लीला श्रीखंड्या बनून आलेले भगवान दास बनवून नाथांची सेवा करत आहे. मग आता मला सांगा, नाथांनी ओळखलं नसावं का? ओळखलं. दृष्टी इतकी व्यापक झाली होती की एका श्रीखंड्यामध्ये केवळ पांडुरंग नाही तर प्रत्येक जळी विठ्ठल जळी स्थळी भरला, अशा जळी स्थळी विठ्ठलाला पाहणारे नाथ बाबा
प्रत्येकामध्ये पांडुरंग दिसणारे नाथ बाबा, मग त्यांच्या घरी श्रीखंड्या बनून येणं काय? मग त्यांच्या घरी श्रीखंड्या बनून येऊन चंदन घासणे, फुलं आणून देणे, स्वतःच्याच डोक्यावर वाहून घेण्याकरता ही सगळे खेळ आहे. माझे जीवन खेळ तुझा विठ्ठला, चिंता कसली हृदयी माझ्या विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझ्या विठ्ठल पांडुरंग विठ्ठला. ज्याच्या जीवनामध्ये गुरु संत नाही ना, त्याला जीवन संघर्ष वाटतं. ज्याच्या जीवनामध्ये गुरु आहे, संत आहे, हे सुंदर ज्ञान आहे, त्याला जीवन एक खेळ होऊन जातं. माझे जीवन खेळ तुझा विठ्ठला. आणि ज्यांच्या जीवनामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने हे ज्ञान दृढ झालेलं आहे, श्रद्धा दृढ झालेली आहे, त्याचं जीवन उत्सव बनून जातं. लोक म्हणताय की आम्हाला या वेळेला वेळ नाही आहे, काय काय करू आणि काय काय नाही असं होतं. आणि वास्तुस्थिती आहे, काही लोकांचा वेळ निघत नाही आहे. आणि आम्हासारख्या ह्या निरंतर सद्भक्तांना, कीर्तन करणाऱ्यांना मंडळींना विचारा त्यांची अवस्था काय आहे. त्यांना तर हा वेळ अनुष्ठानाचा वेळ मिळालेला आहे, भजन सुरू आहे, निरंतर स्मरण सुरू आहे, निरंतर चिंतन सुरू आहे, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या पुढे येणं सुरू आहे. नाथबाबांनी चराचरामध्ये व्यापलेल्या त्या पांडुरंग परमात्म्याला घरी बोलवलं. शुद्ध भक्ती जर का असेल तर देव आपला होतो, येतो, धावत येतो. श्राद्ध होतं घरी, श्राद्धाच्या निमित्ताने ब्रह्मवृंदांना आमंत्रित केलं. ब्रह्मवृंदगण पाहतात काय, तर अत्यंत गरीब दारावरून जाणाऱ्या काही हरिभक्तांची इच्छा झाली की हे भोजनाचा सुगंध येतोय आणि उपाशी पण भूक लागलेली आहे, हे भोजन मिळालं तर. नाथबाबांनी ते ऐकलं आणि संतांचं हृदय तुम्हा सर्वांना, संतचित्त त्या कापसाच्या फुलाप्रमाणे असं रामचरितमानस सांगतं. मग सगळ्यांना बसवलं एका रांगेमध्ये आणि जेव घातलं. आणि हे ब्रह्मवृंदांनी पाहिलं, राग आला. कधी कधी काही गोष्टी लीला घडवण्याकरता होत असतात. राग आला, निघून गेले. काय करावं आता, ब्राह्मण भोज नाही, असा प्रसंग पुढे येऊन उभा राहिला. काय करावं, पितरांना कसं प्रसन्न करावं. श्रीखंड्या म्हणतो, बाबा चिंता कशाला, आपण पितरांनाच बोलवू ना भोजनाला स्वतः. आणि ज्या वेळेला सूर्यनारायण चक्रपाणी या सगळ्यांना भोजन करताना पाहिलं, ब्रह्मवृंद आश्चर्यचकित झाले, थक्क झाले, अहंकार गळून पडला. बऱ्याचदा आपण एक गोष्ट पाहतो की ज्याची दृष्टी व्यापक झालेली आहे ना, जीवनामध्ये ज्ञानाचा अहंकार असो अथवा नसो, पण अहंकाराचं ज्ञान कळणं महत्त्वाचं आहे. ज्याची चित्तामध्ये सदा सदा पांडुरंग येऊन विराजमान झालेला आहे, वसे, देव वसे झालाय, असे नाही, देव वसे. आणि ज्यांची चित्त शुद्धी झालेली आहे त्यांना तर सगळे आपले, सगळे हृदयाशी. म्हणून यापूर्वी मी म्हटलं देखील की साधू संत भले चमत्कार करू न करू, पण सगळ्यांचा स्वीकार मात्र नक्की करतात. यानंतर अनेको अशा घटना घडत गेल्या. आपली भक्ती अधिक दृढ करत गेले. सगळ्यांच्या हृदयापर्यंत आपला हा भक्तिभाव पोहोचवणारे नाथबाबा आपल्या अनेको रचनांच्या माध्यमातून कधी म्हणत, माझे माहेर पंढरी आहे भी वरेच्या तरी, एका जनार्दनी शरण. नाथबाबांनी प्रत्यक्ष पंढरपूर उभं केलं, जिथे आहे तिथे उभं केलं. आणि यानंतर ती अवस्था प्राप्त झाली. कोणती? ज्या अवस्थेला सगळे महानुभव कधी ना कधी अनुभवतात, जिथे सुख वाटत नाही, दुःख वाटत नाही. आपल्या सुखाने सुखी होणारे भरपूर लोक आहे, आपल्या दुःखाने दुःखी होणारे भरपूर लोक आहे, पण एक अवस्था अशी पण येते की जिथे सुख वाटत नाही, दुःख वाटत नाही, मृत्यू वाटत नाही, जन्माला येणं वाटत नाही. ती स्थिती कोणती आहे? स्थित प्रज्ञस्य का भाषा. ती परिभाषा आहे प्रज्ञा स्थित होऊन जाण्याची. नामस्मरण करता करता चैतन्य महाप्रभूंनी देखील कितीतरी वेळा समुद्रामध्ये जाऊन उडी मारली आहे.
कितीतरी वेळा हे जगन्नाथ जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ म्हणून कितीतरी वेळा समुद्रात पडले आणि कितीतरी मच्छीमारांनी कितीतरी वेळा वेगवेगळ्या लोकांनी त्यांना समुद्रातून बाहेर काढून आणलेलं आहे. हे अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहे. ज्या वेळेला प्रेमाची उत्कट अवस्था होऊन जाते त्यावेळेला काही दिवसांपूर्वी मी एका संतांना भेटली. माझ्याकडे एक फार सुंदर पुस्तक होतं आणि ते पुस्तक मी त्यांना देऊ पाहिलं. फार वय मी त्यांना म्हटलं की तुम्हाला याची आवश्यकता आहे, मी देऊ? तर मला म्हणतात की अगं मी या स्थितीला पोहोचलोय आता की या शरीराची पण आवश्यकता नाही आहे. ही स्थिती समजावी लागेल. ज्या वेळेला कशाचीच आवश्यकता राहत नाही, सुख सुख वाटत नाही, दुःख दुःख वाटत नाही, ही अवस्था नाथबाबांनी प्राप्त केली आणि नामस्मरण करता 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 गोदावरीमध्ये प्रवेश केला असं म्हटलं तरी चालेल. ज्या आपण फाल्गुन वैद्य षष्ठी नाथ षष्ठीला नाथबाबा तो भक्तीचा सूर्य भक्तीमध्ये विलीन होऊन जातो. संत महात्मा देह ठेवत नाही, देह त्याग करत नाही असं म्हणतात ना. इच्छा बाकी आहे आणि शरीर सुटणं हा मृत्यू आहे. इच्छा बाकी आहे, शरीर सुटणं मृत्यू आहे, व्यक्तीला परत जन्म आहे. शरीर असतानाच सर्व इच्छांपासून मुक्त होऊन जाणं ही ती परमोच्च मोक्षाची अवस्था आहे. इच्छा संकल्प विकल्प यापासून पूर्णतः मुक्त होऊन गोदावरीमध्ये प्रवेश केला. लोकांना परत नाथबाबा नाही पण नाथबाबांचे रचित काव्य, नाथबाबांनी दिलेला मार्ग आजही सुलभ आहे. तत्वदृष्टीने जर का बघितलं तर नाथबाबा आजही आपल्यासोबत तो पंढरपुराचा मार्ग दाखवत आहे. देहदृष्टीने पाहणाऱ्यांची बुद्धी सांगेलही की हे साधू संत आपल्यासोबत तर आता नाही, पण तत्वदृष्टीने पाहणारे हे लोक सांगतील की आजही 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 पांडुरंग परमात्मा त्यांच्या द्वारावरती नाचतोय. पांडुरंगाबरोबर नाथबाबा देखील नाचताय. मी तर म्हणेल त्यांनी गोदावरीत प्रवेश नाही केला, त्यांनी पांडुरंगाच्या चरणाशी सरळ वैकुंठामध्ये प्रवेश केला जिथे कुठलीही कुंठा राहिलेली नाही. ज्या वेळेला त्यांनी पांडुरंगाच्या चरणाशी प्रवेश केला त्यावेळेला पांडुरंगाने देखील उधळला असेल गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. या ठिकाणी कुठल्या जातीचा उपयोग नाही आलेला. अरे चर्मदृष्टीने पाहणारे आम्ही नाथबाबा एवढी 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 प्रदक्षिणा करत असताना गंगोत्रीहून घेतलेलं ते जल रामेश्वरावरती चढवत असताना समोर एक गाढव पाण्यासाठी तडफडणारं एवढ्या दुरून आणलेलं ते जल जिथे चढवायचं होतं परमेश्वरावरती ते त्याला पाजलं. सोबतच्या भक्त मंडळींनी म्हणावं काय करताय नाथ बाबा? अहो ते जल ईश्वरावरती चढवण्याकरता होतं, त्याला समर्पित करण्याकरता होतं. नाथबाबांनी म्हणावं अरे तो तर भावाचा भुकेला पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्ही चर्मदृष्टीने पाहताय म्हणून तुम्हाला हा प्राणी दिसतोय, माझ्या दृष्टीने पहा. अरे माझी आतुरता बघून पांडुरंगाला राहावलं नाही रे आणि तो या रूपामध्ये येऊन ते जल स्वीकार करून गेला. तो व्याकुळ झाला. एक अवस्था असते भक्तांनी पांडुरंगा करता व्याकुळ व्हावं, पण आताची जी अवस्था आहे ना आता त्याला व्याकुळ होऊ द्या आपल्या करता. तो पण थोडाफार व्याकुळ व्हावा की दरवर्षी माझा येणारा हा भक्त दिसत नाहीये, तो भक्त दिसत नाहीये. आणि कुठेतरी मग त्या व्याकुळतेने, त्या पांडुरंगाच्या व्याकुळतेने तो आपल्या दारापर्यंत नक्की येईल. हरेक का स्वागत करो जो दर पे आए, ना जाने किस रूप में नारायण मिल जाए. तो आपल्या द्वारापर्यंत येईल. मग एक साथ आपण उधळूया गुलाल त्या आनंदाचा, जिथे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पुणे या ठिकाणी आपली एक सुंदर सेवा देत असणाऱ्या गौरी धमाले यांच्याकडून आपण या नृत्याचा आनंद घेऊ. फक्त नृत्याचा नाही तर त्या भाव अवस्थेला जाऊन पोहोचू, ज्या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून ते नृत्य प्रस्तुत होत असताना नृत्य आणि नृत्य करणारा एक रूप होऊन जातो. अगदी त्याच प्रकारे या कथेच्या माध्यमातून नाथबाबांचे संक्षिप्त जीवनी, मी बिलकुल म्हणणार नाही की पूर्णतः, कारण त्या संतांविषयी काय सांगावं ज्यांचं जीवनच
संपूर्ण जीवनच एक प्रकाशपुंज आहे. प्रकाशाविषयी काय सांगता येईल हो? एवढंच सांगता येईल की त्याच्या येण्या मात्राने जन्मजन्मांतरीचा अंधकार नष्ट होतो आणि मग उधळल्या जातो आनंदाचा गुलाल. दर्शन करूया प्रत्यक्ष या डोळ्याने.